हाय, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात सगळे? मजेत ना? मस्त. आजचा ब्लॉग खास असणार आहे का? कारण की मी चालली आहे वन डे पिकनिक बऱ्याच दिवसानंतर. ते पण कारण की खूप दिवस झाले मला काही बाहेर जायला भेटलेलं नाही आहे. मग आता मस्त पाऊस पण पडतो आहे आणि मग मैत्रिणीने ठरवलं की चला आपण एक वन डे पिकनिक करूया. कारण की मी सध्या कशी इथे नवीन घरी शिफ्ट झालेली आहे, त्यामुळे जास्त काही कोणाशी ओळख नाही आहे, पण तरी बऱ्याचपैकी झालेली आहे ओळख. मग त्यांनी मला म्हटलं की चला तू पण येतेस का? मी म्हटलं चला, त्यानिमित्ताने मजा पण येईल आणि ओळखी पण वाढतील. म्हणून मग मी पण तयार झाले या पिकनिकला. मग आता आपण ती पिकनिक कुठे जातोय, काय, जाता जाता मी सगळं तुम्हाला छानपैकी दाखवत जाईन. मस्तपैकी निसर्ग वगैरे. आता उद्या आम्ही सकाळी बहुतेक 6 वाजता निघणार आहोत. 6लाच मॉर्निंगला लवकरच निघू, कारण की पोचता खूप उशीर होतं. त्यामुळे मग त्याची तयारी चालू झालेली. आता माझी पॅकिंग वगैरे, आता काय काय घ्यायचं काय नाही चालू आहे माझं. मग तर उद्या आपण भेटूया 6 वाजता. ओके, गुड नाईट. वेलकम टू माय ब्लॉग. हाय, कसे आहात सगळेजण? तर तुम्हाला मी काल म्हणाले होते की उद्या मी पिकनिकला जाणार आहे. तो सो मी आता सकाळी उठलेली आहे. सो गेट रेडी. आता मी मस्तपैकी खाली जाते. मैत्रिणी वाट बघतायत. मग जसं ब्लॉग म्हणजे मला नेचर किंवा काय छान वाटेल मी तसं ब्लॉग करणार आहे. आणि फायनली मला ट्रॅव्हल ब्लॉग करायला भेटतं. लांबचा प्रवास होता. आम्हाला जायला जवळजवळ 3.5, 4, 5 म्हणजे 4 ते 5 तास लागले. 3.5 नाही, पण लांबचा रस्ता खूप छान वाटलं. सगळीकडे हिरवळ होतं आणि पाऊस पण पडत होता. खूप मस्त मजा आली. सगळ्या मैत्रिणी मस्त मज्जा केलो. खूप गाणे म्हणालो. त्याच्यामुळे कसं वेळ कसा गेला आम्हाला समजलंच नाही. पण जाताना ना जो हा प्रवास आहे ना तो खूप छान वाटला. कारण की इतकं निसर्ग सुंदर दिसत होतं ना की असं वाटत होतं की ते बघतच राहावं, असंच आपली गाडी चालत राहावी. खूप छान वाटलं. खूप मस्त एकदम. बऱ्याच प्रवासानंतर आम्हाला भूक लागली. मग आम्ही हॉटेलमध्ये थांबलो, मस्त नाश्ता केलो. आता परत पुढच्या प्रवासाला निघालो. त्यामुळे आता पोटभर जेवण झालेलं आहे. सो चला आता सगळेजण. आणि हे हॉटेलचं नाव आहे. फोटो निकाल नजदीक आ जाएगा. वाटेत परत आम्हाला खूप छान असं वातावरण वाटलं. सगळं म्हणजे
एक वेगळंच वातावरण दिसत होतं. त्यामुळे आम्ही परत गाडी थांबवली. सगळीकडे धुके होते आणि परत त्याच्यानंतर सगळीकडे असे धबधबे होते. सगळं इतकं म्हणजे छान वाटत होतं ना, म्हणजे आमची गाडी पुढे जातच नव्हती. आम्ही प्रत्येक स्टॉपला असे थांबत होतो. इतकं ते सुंदर सुंदर वाटत होतं सगळं. हे बघा धुके बघा किती सुंदर धुकं आले. अक्षरशः आम्ही लाईट चालू करून गाडी चालवत होतो. त्यामुळे ना खूप छान वाटत होतं एकदम. जाने दे आम्ही परत थोड्या वेळानंतर थांबलो. तुम्ही धुकं बघताय का केवढं आहे बापरे. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, मी काहीच बोलू शकत नाही. तुम्ही प्रत्यक्षात तिथं अनुभव घ्यायला हवा. इतकं सुंदर. मग तिथे आम्हाला पेरू दिसलं, जांभळं दिसलं. मग आम्ही परत गाडी थांबवली. मग सगळ्या जणी मग ते कणस खा पेरू घे. मस्तपैकी या रिसॉर्टला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता छान रिसॉर्ट आहे. तुम्हाला मी रिसॉर्टचं नाव सांगते, मेन्शन करते नंतर. खूप छान आहे. तुम्हाला ना एका गोष्टी सांगत आहे. एकदम सॉरी इथे मस्त असे झाडे आहेत छान. आणि इथे त्यांनी असं मस्तपैकी बांबूचे ना असे झोपड्या केलेल्या आहेत, म्हणजे राहण्यासाठी वगैरे. खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. वा किती भारी वाटतं. तुम्ही बघू शकता रिसॉर्ट किती मोठं आहे. आणि त्यांनी इतकी मोकळी जागा आहे, असं सिस्टमॅटिक छान असे झोपडीसारखं त्यांनी व्यवस्था केलेली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे ते अजूनच भारी वाटत होतं खूपच. आणि छान होतं रिसॉर्ट पण आम्हाला खूप आवडला. म्हणजे असं सगळं एक विलेजसारखा प्रकार त्यांनी बनवला होता. त्याच्यामुळे पण ते अजून असं वेगळं वाटत होतं. पण लोकेशन खूप छान आहे. तो रिसॉर्टसुद्धा खूप छान होता. आणि गेल्या मग दुपारी पोचलो. त्यामुळे आम्हाला त्यांनी खूप जेवायला वगैरे भूक लागली होती. मग ते जेवायला वाढलं. मग आम्ही जेवण केलो. मग त्यानंतर मग आम्ही जरा बाहेर फेरफटका मारलो. मग तिथे खूप फुलांच्या झाडांची शेती होती. खूप सुंदर वाटत होतं ते सगळं बघायला. आजूबाजूचं खूप छान सगळं वातावरण होतं एकदम. मी नक्की तुम्हाला आवर्जून म्हणेन की खरंच जा तुम्ही या रिसॉर्टला पण भेट द्या. आणि आम्ही अशा कौलारूसारख्या घरांमध्ये थांबलो होतो छानपैकी. समोर असं गार्डन होतं. त्यांनी खोट्या अशा गाई वगैरे पण ठेवल्या होत्या. खूप छान होतं रिसॉर्ट. मजा केलो. परत मग अशा प्रकारे आम्ही परत घरी निघालो. संध्याकाळ झाली, 6 वाजले आम्हाला निघता. त्यामुळे खूप अंधार झाला होता. त्यात धुकं असल्यामुळे लवकरच अंधार पडला होता. पण गर्दी मात्र रोडावरती भयंकर होते. सगळेजण सुट्टी होती त्यामुळे सगळेच जण आले. फायनली माझी ट्रिप झालेली आहे आणि ती खूपच सुंदर झालेली आहे. तरी मला यायला एक वाजला. पण खरंच खूप मजा केली मी. माझ्या मैत्रिणी खूप छान होत्या, त्याच्यामुळे पण जास्त मजा आली. आणि रोड ट्रिप असल्यामुळं तर मग काय मज्जाच मज्जा. पण खरंच खूप छान आहे माळशेज घाट. तुम्ही पण ट्राय करायला पाहिजे. खूप धबधबे आहेत, फुल एक्साइटमेंट, फुल एकदम. म्हणजे इतकी गर्दी पण होती तेवढीच. आणि गर्दी असल्यासुद्धा खूप छान वाटत होतं तिकडे. सगळं धुकं होतं पूर्ण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असतालच. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की बनता आहे, एक तर ट्रिप बनता आहे. मग मला असं वाटतं की तुम्ही खरंच जायला हवं एकदा तरी. तुम्ही पण समजा गेला असताल तर मग काय नो प्रॉब्लेम. पण गेला नसता तर मी आवर्जून सांगेन की नक्की जा. कारण की खूप छान आहे. आपलं लाईफ जगायचं तर आहे, मग ते असं जगूया ना मस्तपैकी, हो की नाही.
त्यामुळे जर तुम्ही अजून कुठल्या पॉईंट्स असेल तुमच्याजवळ कोणते, तर प्लीज मला नक्की शेअर करा. म्हणजे कसं मी पण मग ट्राय करेन आणि तुम्हालाही सांगते की तुम्ही पण जा, खूप छान वाटेल तुम्हाला पण. बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.